झी 24 तास एक पाऊल पुढे। या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पण एकूण प्रशासनाचे चांगलेच वावड या पावसानं काढल्याचं आपल्याला दिसतंय। पाऊस जोरदार झालाय शंका नाही, पण नाले सफाई नाही झाली हा मोठा एक प्रश्न चंद्रपूरकरांच्या समोर आहे आणि त्यामुळेच चंद्रपूरकरांना हा पुराचा मोठा फटका बसतोय। केवळ चंद्रपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर कायम आहे। नागपूरमध्ये संध्याकाळपासून दमदार पाऊस सुरू आहे। अकोला जिल्ह्यामधल्या वाण धरणाचे 4 तर यवतमाळ जिल्ह्यातल्या अरुणावती धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले। वैनगंगा, झरपट, इरई नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी वस्त्यांमध्ये घुसलंय। बंगालच्या खाडीत आणि उत्तर प्रदेश तसंच मध्य प्रदेशच्या सीमेवरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणखी पडू शकतो असा इशारा वेधशाळेनं दिलाय। अखिलेश हळवे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आपण अखिलेशकडून संपूर्ण विदर्भातल्या नागपूरसह एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊयात। अखिलेश, यावर्षी पावसानं विदर्भावरती चांगली कृपा केली आहे, मात्र अनेक ठिकाणी याचा मोठा फटका बसतोय। नेमकी काय सध्या स्थिती आहे? अनेक गावांमध्ये पूरस्थिती असल्याचं कळतंय आपल्याला। खरं आहे अजित, आणि आपण जर का बघितलं तर जूनच्या सुरुवातीला जेव्हा पाऊस आला तेव्हा पाऊस अतिशय सुखावा असं वाटलं होतं, पण गेल्या काही आठवड्यात ज्याप्रमाणे पावसाने पूर्ण विदर्भात धुमाकूळ माजला आहे त्यामुळे लोक अतिशय त्रस्त झाले। सर्वत्र पाऊस आहे। नागपूरसह चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया सगळ्या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवलाय। गोसीखुर्द सारख्या धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले, 1 मीटरपर्यंत दरवाजे उघडण्यात आले। आणि पण विदर्भाचा विचार केला तर अनेक ठिकाणच्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले। वैनगंगासारखी नदी धोक्याच्या पातळीच्या वरनं वाहते। नागपूरमध्ये काल रात्री दमदार पाऊस झाला। नागपूरचा विचार केला तर काल 12 तासात 128 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे तीव्रता पावसाची काय होती आपण सहज समजू शकतो। दुसरं महत्वाचं म्हणजे वर्ध्याला तुळजापूर गावाजवळ रेल्वेच्या रुळाखालची गिट्टी वाहून गेली, त्यामुळे रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे। उत्तर पूर्व आणि तसंच सगळ्या दिशांनी जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे थांबल्या। 4 गाड्या रद्द करण्यात आल्या, 24 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले। त्यामुळे एकूणच पावसामुळे नागपूर संपूर्ण विदर्भात हाहाकार माजलाय। अगदी अखिलेश, नागपूरशी रेल्वे मार्ग महत्वाचा एक आहे, सर्वसामान्यांना परवडणारा। मात्र मुंबई महाराष्ट्रातून सगळ्याच ठिकाणी येणारे रस्ते असतील, राज्य महामार्ग असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, अनेक ठिकाणी पाणी आहे। रेल्वे सगळी क्षतिग्रस्त आहे आणि त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे निश्चितच विदर्भाशी संपर्क देखील काहीसा तुटल्यासारखा झालाय। 4ही मार्गांवरची सेवा ठप्प असल्याचं आपल्याला कळतंय। धन्यवाद अखिलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अनेक गाड्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहे। नागपूर आणि विदर्भाला पावसानं चांगलंच झोडपलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।